राज्यातील शाळांच्या संदर्भात 18 मे 2026चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे. मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांसाठीही हा शासन निर्णय महत्त्वाची माहिती देणार आहे. या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती भूमिका राज्य शासनाने मांडलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण 18 मे 2026चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय, शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला काही महत्त्वाचे 4 संदर्भ दिसत आहेत आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. आपण या ठिकाणी शासन निर्णय जाणून घेऊया. केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009च्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 पारित केले असून या नियमांमधील परिशिष्ट 1 भाग 3 मधील कलम 4 पोटकलम 3 नुसार ज्या ठिकाणी पोटकलम 1 अंतर्गत खंड क नुसार इयत्ता 1 ते 5वी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्ती नजीकच्या 1 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत, तसेच खंड ख नुसार इयत्ता 6वी ते 8वी यामध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्ती नजीकच्या 3 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत शाळा उपलब्ध नाही. तसेच 5 किलोमीटरच्या अंतराच्या आत माध्यमिक वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उपलब्ध नाही अशा राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या लहान वस्तीमधील बालकांकरिता शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतूक भत्ता उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील एकूण 4000 वस्तीस्थाने व एकूण 24,825 विद्यार्थी संख्या सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ, ब, क मध्ये नमूद केल्यानुसार सन 2026-27 या वर्षासाठी पात्र ठरविण्यात येत आहे. इयत्ता 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या अर्थात निवासस्थानाच्या 1 किलोमीटरच्या परिसरात, इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या 3 किलोमीटरच्या परिसरात व इयत्ता 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या 5 किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे यास्तव विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्यासाठी सन 2026-27 या वर्षासाठी सदर वसतिस्थाने घोषित करण्यात येत आहे. सदर योजनेतील लाभार्थ्यांना वितरित करावयाची अनुज्ञेय रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावी. या शासन निर्णयामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता. थोडक्यामध्ये आपण हा शासन निर्णय या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. 83 पानाचा हा संपूर्ण शासन निर्णय आपल्याला दिसत असलेल्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.